आपण मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत एखादी गोष्ट खरेदी करायची आहे असं काहीतरी बोलून जातो। त्यानंतर आपण स्मार्टफोनमधील एखादं ॲप ओपन केलं की त्याच्याशी संबंधित काही जाहिराती दिसू लागतात। तेव्हा अनेकदा युजर्सला आश्चर्य वाटतं आणि आपण म्हणतो की गुगल आपलं सर्व बोलणं ऐकतं। तर आज याच संबंधित एक बातमी समोर येत आहे। गुगल कंपनी एक खटला निकाली काढण्यासाठी युजर्सचे अब्जावधी गुगल ब्राउझिंग डेटा रेकॉर्ड डिलीट करणार आहे, कारण गुगल युजर्सचा इंटरनेटचा डेटा गुप्तपणे मागोवा घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान युजर्सकडून असा आरोप करण्यात आला आहे की गुगल प्रायव्हेट ब्राउझिंग वापरणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवत नाही तर त्याचा मागोवा घेत असते। त्यामुळे गुगल युजर्सची त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, छंद, कोणती गोष्ट खरेदी करायची आहे ते ऑनलाईन शोधणाऱ्या प्रत्येक गोष्टी इतर ॲप्सवर याची माहिती दाखवताना दिसतात। या संबंधित 2020 मध्ये $5 बिलियन चा खटला दाखल करण्यात आला आणि कंपनी इनकॉग्निटो मोडमध्ये देखील युजर्सना ट्रॅक करते असा आरोप करण्यात आला होता। केस फुल ट्रायलला घेऊन जाण्याऐवजी कंपनीनं प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतली असून गुगलनं याबाबत कोणतेही कारण दिलेलं नाही। तसेच गुगलनं गुपचूप आपल्या इनकॉग्निटो मोडच्या डिस्क्रिप्शनमध्येही बदल केलेला आहे, जो डेस्कटॉप क्रोमच्या काही व्हर्जनमध्ये दिसत आहे। यात गुगल इनकॉग्निटो मोडमध्ये काही माहिती गोळा करते असं उल्लेख आता टाकण्यात आला आहे। हे नवीन डिस्क्रिप्शन सर्वच युजर्सना रोल आउट करण्यात आलं नाही, परंतु यातून कंपनीनं नकळत आरोप कबूल केला आहे असं म्हणता येईल। दरम्यान सेटलमेंटच्या अटीनुसार गुगलनं याआधी इनकॉग्निटो मोडमध्ये गोळा केलेल्या युजर्सचा डेटा डिलीट करण्याची संमती दर्शवली आहे, परंतु हे कधीपर्यंत होईल हे मात्र कंपनीनं सांगितलेलं नाही। तसेच कंपनीनं प्रायव्हेट ब्राउझिंगमधून डेटा गोळा करणं बंद करेल की नाही हे स्पष्ट केलं नाही। इनकॉग्निटो मोडमधील डिस्क्रिप्शनमधील बदल मात्र हेच सुचवतो की कंपनी डेटा गोळा करणं सुरू ठेवेल, परंतु यावेळी युजर्सना पूर्वसूचना मिळेल। तर असेच ताजे आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।